नारायण नारायण टायपिंग का टायपिंग सद्गुरु नारायण 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 हरि बोल भजमन नारायण 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 भजमन नारायण 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 सद्गुरु नारायण 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 भजमन नारायण 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 पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय श्री लक्ष्मी नारायण भगवान की जय श्री सियावर रामचंद्र भगवान की जय श्री बालकृष्ण लाल की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव। वैशंपायन कथा सुनाए 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 यह कहीं व्यास मुनि बन ही सिधाए या कोई वासुनी परम सिधाए यह कहीं व्यास मुनि बन ही सिधाए या कोई वासुनी बनहि सिधाए वैशंपायन कथा सुनाए वैशंपायन कथा सुनाए वैशंपायन महामुनी जन्मेंजय राजाला सांगतात, राजा अशा प्रकारे तुझे पूर्वज पांडव वनामध्ये फिरू लागले, वन वन भटकू लागले. जरी राजा असला तरी सुद्धा त्याला वनात भटकावं लागलं. कधी किती संपत्ती असली तरी ती संपत्ती कायमची राहील असं कधीच नाही. जीवनामध्ये जीवन कधी स्थिर नाही राहिलं कोणाचं. नदीप्रमाणे प्रत्येकाचं जीवन आहे. नदी कशी आहे? नदीचं जीवन सरळ नाही. उद्गम स्थान हिमालय पर्वत आणि प्राप्य स्थान समुद्र. पण हिमालयापासून समुद्रापर्यंत जाताना नदीला सरळ हायवे नाही, रेल्वेची लाईन आहे का? नाही. मग नदीमध्ये अनेक प्रकारचे वाक येतात, अनेक प्रकारचे मोड येतात. आपल्याही जीवनात किती प्रकारचे मोड येतात सांगता येत नाही. कधी कोणीकडे जीवन मोडते तर कधी कोणीकडे. अनेक प्रकारचे फाटे आपल्या जीवनात पडतात. असं जीवन आहे. कधी श्रीमंतीचा थाट राहील तर कधी गरिबी येईल. श्रीमंती असली तर माजू नाही, गरिबी आली तर. पण खरंच श्रीमंतीतून गरीब झाला तर त्याला लाज वाटत नाही का? हां, वाटते, खरंच वाटते. खालून वर गेला तर चांगला आहे, पण वरून खाली येणं तेवढंच वाईट आहे महाराज.
मनाला त्याच्याविषयी काही वाटू देऊ नये. हे प्रसंग याच्यासाठी चिंतन करायचे असतात. कथा एवढ्यासाठी आहे, ती आपल्याला एवढ्यासाठी स्मरण करायची. जर असा प्रसंग आपल्यावर आला तर त्यावेळी आपण या कथेचं स्मरण करायचं. काही फरक नाही, नो डिफरन्स. जसं अगोदर होतं तशाच प्रकारचा मी आज आहे, एवढाच फरक होता. पूर्वीच्या काळी तसं श्रीमंतीमध्ये होतो, तर आता गरिबीमध्ये आहे. एक वेळ राजा होतो, आज मी वनवासी आहे. असं जर जाणलं तरच मनाला दुःख होणार नाही, तरच मनाला समाधान राहील. नाहीतर जीवाला समाधान आहेच कुठे जीवनात. तसं जीवाला समाधान कधीच राहू शकत नाही. आणि जो राजा झाला त्याने विचार करावा, आज जरी मी राजा असलो तरी एका काळामध्ये मी फार गरीब होतो, हेही त्याच्या लक्षात असावं. त्याचं मन समाधानी राहू शकते. म्हणून प्रत्येक वेळी माणसाने मनाला समाधान ठेवावं. सर्व वस्तू सर्व काळी प्राप्त होऊ शकत नाही, कधीच नाही. कोणाच्याच कोणत्याच इच्छा सर्वच्या सर्व एका वेळी प्राप्त झाल्या नाही. म्हणून जसा प्रसंग येईल त्या प्रसंगाला अनुसरून वागावं. महाराज सांगतात, ठेविले अनंते तैसेची राहावे, पण चित्ती असू द्यावे समाधान. जसं भगवान परमात्म्याने ठेवलं तशाच प्रकारचं त्याच परिस्थितीमध्ये राहावं आणि चित्ताला समाधान ठेवावं. कोणी दिवशी बैसोनी हत्तीवर, कोणी दिवशी पायाचा चाकर, कोणी दिवशी बैसोनी हत्तीवर, सफर करने वाला मुसाफिर कभी किसी दिन हाथी पे बैठ के चलेगा तो किसी दिन पैदल चलेगा. कोणी दिवशी बैसोनी हत्तीवर, कोणी दिवशी पायीचा चाकर, कोणी दिवशी बैसोनी हत्तीवर, कोणी दिवशी पायीचा घोड्यावर, कोणी दिवशी पायाचा चाकर, चालत जावे समयासी, सादर व्हावे समयासी, सादर व्हावे समयासी, सादर व्हावे समयासी, सादर व्हावे. कोणत्या दिवशी हत्तीवर बसून फिरावं लागेल तर कोणत्या दिवशी घोड्यावर बसून फिरावं लागेल. एखादी वेळ अशी येईल की आपल्याला पायी सुद्धा चालावं लागेल. पायी चालावं लागलं तरी सुद्धा लाज वाटू नये. स्वतःला नाही वाटलं तरी समाज मात्र तसा लाजवल्याशिवाय राहत नाही. तशी लाज वाटत नाही समाजामध्ये, म्हणून लाज वाटते माणूस. बळीराजा होता. बळीराजा खूप मोठं ऐश्वर होतं बळीराजाकडे. काय कमी होती का? जो ब्रह्मांडाची भगवान परमात्मा आहे त्या परमात्म्याने भीक मागण्यासाठी बळीराजाच्या द्वारात यावं. बळीराजाच्या आईने अभिमान करावा, भला हुआ सती नहीं गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा हुआ प्रभु पसारे हात. भगवान परमात्म्याने हात पसरवाजाच्या पुढे असा माझा मुलगा झाला. छोटा स्वाभिमान होता बळीराजाच्या आईला. श्रीमंती कमी नव्हती बळीराजाची. स्वर्गावर विजय मिळवला होता. स्वर्गाचं राज्य सुद्धा बळीराजाच्या ताब्यात आलं होतं. संपूर्ण स्वर्ग मृत्यू बळीराजाने जिंकून घेतला होता. विशाल यज्ञ सुरू केला. ज्यावेळी भगवान परमात्मा संपत्ती देतो त्या संपत्तीचा सदुपयोग करावा. सद्धर्मामध्ये सत्कर्म करावं. सत्कर्म करून थोडं लहान करायचं. असं केलं हा कोडलॉक बारीक करायचा, हा कोडलॉक मोठा करायचा. सत्कर्मामध्ये संपत्ती गेली तर ती आपली वाढत असते. धनाची प्राप्ती जी आपण करत असतो अनेक प्रकारच्या मार्गाने करत असतो, परंतु विनियोग करण्याचे सुद्धा त्याचे मार्ग सांगितलेले आहेत. खर्च कसा करावा. काही माणसं धन कमावतात, त्यांना कमावण्याची अक्कल असते, पण गमावण्याची अक्कल, खर्च करायची अक्कल नसते. म्हणून केवळ धन कमावणारे श्रीमंत नाहीत. ज्याच्याकडे जो करोडपती आहे तो श्रीमंत नाही का, करोडोची इस्टेट आहे, पण बिचारा त्याचा उपभोग काहीच घेऊ शकत नाही. मग त्याचं धन काय आहे ते, कारण कितीही कमावलं तरी तो काही सोबत नेणार नाही. मग त्याचं आहे कुठं, फक्त जमा करतो. हा मूर्खपणा आहे.
कधी सुद्धा अलंकार बायकोला आणणार नाही, घरामध्ये पोरासोरांना चांगले चांगले कपडे आणणार नाही, साधारण कपडे, साधारण सर्व, घरातली राहणीमान सुद्धा सर्व काही साधारण, स्वतःला सुद्धा जास्त पोटानंही पोटभर कधी खाणार नाही. एकादशी आली म्हणजे उपवास, गुरुवाराला म्हणजे उपवास, सोमवाराला उपवास, शनिवाराला उपवास. त्याला म्हणावं का एवढे उपवास का करता? तो म्हणतो महाराज किती मोठा फायदा आहे, अन्न फार कमी लागते. अरे पण उपवासाच्या दिवशी उलट दररोजच्या पेक्षा खर्च जास्त वाढतो. तो म्हणतो तसं नाही, आमचं तसं नाही, आम्ही काहीच खात नाही उपवासाला, आम्ही काहीच खात नाही. मग उपवास करतो देवासाठी नाही, कशासाठी? धन वाचवण्यासाठी. धन वाचवण्यासाठी उपवास करत असेल तर त्याचं धन काय उपयोगाचं आहे? हा स्वतःला पोटानं सुद्धा खात नाही, तो धर्माला कधी देणार आहे? वर्गणी मागायला गेलो कार्यक्रमासाठी तर तो किती देणार आहे वर्गणी? 11 रुपये शरभर गहू, जेवायला घरदार येऊ आणि तिथून पोया कुत्र्यासाठी घेऊन येऊ, अशातल्या वृत्तीचा. म्हणून कंजूस माणसाचं काही खरं नसते. कितीही कंजूस असला रे, त्याच्या धनाचा सदुपयोग व्हायला पाहिजे. धनाचे 3 मार्ग आहेत. 3 मार्गाने धन गमन करत असते. धन आपल्याजवळ कधीच राहणार नाही, ते जाणारच आहे. धनाचा एक मार्ग आहे दान, दुसरा आहे भोग, तिसरा आहे नाश. जो दान देत असतो, धन खूप कमावलं आणि खूप दान दिलं तर त्याचं धन व्यर्थ जात नाही. दानथी धननी शुद्धी थाय, गुजराती एक म्हण आहे. गुजराती भाषेमध्ये म्हण आहे. आता इथं गुजराती कोणी नसेल, पण गुजरातमधून आलेले तर लेवा पाटील असतील ना, यांना गुजराती कुठे येत? विसरले सगळे. महाराष्ट्रातले नाहीत, तिकडून आलेले. म्हणून गुजराती भाषेमध्ये एक म्हण आहे, दानथी धननी शुद्धी थाय, नाम जपथी मननी शुद्धी थाय, સ્નાનથી તનની શુદ્ધિ થાય. એમ નિયમ છે, સમજી શકાય તો સમજી લો. हा नियम आहे की स्नान केल्याने आपलं शरीर कसं होते? शुद्ध होते. पण त्याच्यातही स्नान करताना चांगलं साबण लावून चांगलं घासून घुसून केलं तर, नाहीतर भरपूर पाणी घेतो आपला तसाच पुन्हा उठतो. असं जर स्नान कायम करत राहिलं तर त्याच्या अंगावर मळ साचल्याशिवाय राहणार नाही. म्हणून स्नान शुद्ध केलं तर शरीर शुद्ध होते स्नान चांगलं केल्याने. नाम जप केल्याने अंतःकरण निर्मळ होते, अंतःकरण पवित्र होते, शुद्ध होते. आणि धनाचं दान दिल्याने आपण कमावलेलं जे धन आहे, ब्लॅक पैसा व्हाईट होतो. काही काही माणसं खूप पैसा खर्च करतात. महाराज सप्ताह करायचा आहे, कितीही खर्च येऊ द्या, आला तरी चालेल. अहो पण असं कशासाठी? नाही म्हटलं आमच्या बापाने कमावलेला जो पैसा आहे ना, संपूर्ण ब्लॅक आहे, त्याला व्हाईट करायचा आहे. तेवढ्यामुळे तो व्हाईट होईल, ब्लॅक पैसा व्हाईट होतो. म्हणून धनाचं दान करावं. आता किती व्हाईट होईल? जेवढा ब्लॅक मार्केटने कमावला तेवढाचा तेवढा दान करावा लागतो, असं सूत्र आहे, असं शास्त्र आहे. सर्वच दान केल्याशिवाय तो पवित्र होत नाही. म्हणून धनाचा धर्मासाठी सदुपयोग करावा. धन धर्माय. शास्त्रकार सांगतात धन हे केवळ धर्मासाठी प्राप्त करायचं असते, जगण्यासाठी नाही. जगण्याला जेवढं लागते त्याच्यापेक्षा तर माणूस कितीतरी पटीत अधिक कमावून बसतो. जगण्यापेक्षा अधिकची आवश्यकता काय? धनाचा धर्मासाठी सदुपयोग करावा. धन धर्माय. ते धन दान दिलं तर वाढते. नंबर 2 धनाचा उपयोग आहे. नंबर क्रमांक 2 ही श्रेष्ठ गती आहे दानाची, आणि मध्यम गती आहे भोग. आपण दान देत नाही, सप्ताहामध्ये द्यायचं नाही, पण कमीत कमी घरात तरी चांगले चांगले पदार्थ तळून खायचे. आजपासून सुरू करा. तेलाचा डब्बा किराणा दुकानावरून घेऊन या. दररोज कढईशिवाय काही ठेवायचं नाही गॅसवर. म्हणजे कमीत हा दान देत नाही, पण स्वतः मात्र खूप चांगलं चांगलं करून खातो. याला भोग म्हणतात. दान ना देऊ द्या, याचं वाढलं नसेल, धन वाढणार नाही, पण कमीत कमी स्वतः भोगायला तरी मिळालं, म्हणून मध्यम गती आहे. पण तिसरा जो कंजूस आहे, जो दानही देत नाही, जो स्वतः सुद्धा खात नाही, त्याचं धन केवळ बँकेत जमा आहे. स्विस बँकेत आहे, बुलढाणा अर्बनमध्ये आहे, शेंबा अर्बनमध्ये आहे, नांदुरा अर्बनमध्ये आहे, मलकापूर अर्बनमध्ये आहे. सगळ्याच बँका यानं भरून ठेवलेल्या आहेत. आणि शेवटी एका दिवशी मरून गेला. त्याच्या धनाची काय गती झाली? त्याच्या धनाचा नाश झाला. नाश कसा होईल? त्याच्या पोरांच्या उपयोगी आला ना.
माणसाचं जीवन पाहणं कसं आहे, एक विचित्र जीवन आहे थोडं चिंतन केलं तर. जन्माला आल्यापासून माणूस थोडा निवांत असतो बालपणामध्ये, पण तरुणपणामध्ये आल्यापासून मग त्याची खटपट सुरू होते. इतरांचं सगळं बघतो ना, कोणी गाडीत फिरतो, कोणी कसा फिरतो, मग त्याचं पाहून हा खटपट सुरू करतो. अनेक प्रकारे या मार्गाने धन येईल, त्या मार्गाने धन येईल, पैसा कमावतो, आपल्याला मोठा बंगला बांधायचा. बंगल्याची गरज काय, याला फक्त राहिली एवढं घर चांगलं आहे, पण नाही, मोठा बंगला बांधायचा. घरात आनंद वाटत नाही त्याला, राहतो घरातच, पण बंगल्यासाठी प्रयत्न करतो. जवळजवळ वयाच्या 75 वर्षापर्यंत त्याची तयारी होते बंगल्या एवढी. तेवढी तयारी झाल्यानंतर त्याचा RCC बंगला फ्लॅट तयार झाला. RCC बंगल्यात जातो न जातो, बस म्हणतो आता जीवनात कमावल्यासारखं वाटलं. 2 वर्षात तिरवी तयार होते त्याची. 2 वर्षात तिरवीचा कार्यक्रम बंगल्यात. मी म्हणतो आयुष्यभर धन कमावलं कशासाठी, बंगल्यासाठी. त्या बंगल्यात किती दिवस राहिलो, फक्त 2 वर्ष. मग 2 वर्षासाठी आयुष्यभर धन कमावलेलं व्यर्थ गेलं की नाही, काय फायदा झाला. जर आयुष्यभर त्या धनाचा सदुपयोग केला असता, ते धन त्याला पुढे कामी आलं असतं. अनेक ठिकाणी दान दिलं असतं तर पुढे लाभ झाला असता, ते सत्कर्म झालं असतं, सत्कर्माचं फळ त्याला पुण्य झालं असतं आणि सुख मिळालं असतं. पण एवढं नाही कोणाला लवकर लक्षात येत, हा विचार नाही कोणी करत. प्रत्येक माणूस एवढंच काम करतो, फक्त जीवन घालवायचं आणि संपूर्ण जीवनात बंगला बांधायचा. जीवनभर नोकरी करायची, शेवटी पेन्शन घ्यायची, बंगला बांधायचा, पण बंगल्यात राहायचं नाही, शेवटी निघून जायचं. राहण्याला अधिकार आहे कोणाला, कोणीही जीव या ठिकाणी राहू शकत नाही, प्रत्येकाला जावं लागतं. हे मन मुसाफिर निकलना पडेगा, काया कुटी खाली करना पडेगा. हे मन मुसाफिर निकलना पडेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा. हे मन मुसाफिर निकलना पडेगा, काया कुटी खाली करना पडेगा. हे मन मुसाफिर निकलना पड़ेगा. आयुष्यभराच्या कमाईतून बंगला बांधला तरी किती दिवस राहणार आहे, तो बंगला सोडून दे. अरे तो तुला वाटते माझा आहे, पण ज्या बंगल्यात तू राहतो, शरीर रूपी बंगल्यात, हा सुद्धा तुझा नाही, हा भाड्याने आणलेला आहे, तो कुठं तुझा होऊ शकेल. भाड़े के घर को क्या तू संभाले, जिस दिन तुझे घर का मालिक निकाले. भाड़े को घर को तू क्या संभाले, तू घर से निकाले. हे भाड़े के घर को क्या तू संभाले, जिस दिन तुझे घर का मालिक निकाले. भाड़े का घर तू घर क्या संभाले, जिस दिन घर का मालिक निकाले. इसका किराया भी भरना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा. हे मन मुसाफिर करना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा. हे मन, तू तो मुसाफिर है इस दुनिया का, और किराए से लाई हुई ये गाड़ी है, किराए से लाया हुआ ये घर है, इस घर में तो किराए से रहता है, इसका किराया भी एक दिन भरना पड़ेगा और इस घर को भी छोड़ना पड़ेगा. तो बंगला कहाँ से रहेगा. शरीर सुद्धा सोडावं लागते, तर बंगला तर कुठं राहणार आहे. पण लक्षात घेणं कठीण आहे, सगळं जीवन व्यर्थ चाललं जाते. म्हणून जीवन असं जगावं की ज्या आपल्या जीवनात कोणता काळ व्यर्थ जाणार नाही. बालपण व्यर्थ जायला नको, तारुण्य व्यर्थ जायला नको, म्हातारपण सुद्धा व्यर्थ जायला नको. मग असं जर जगायचं असलं तर किती जगणार आहे आपण. आपल्या जीवनात जेवढा परमार्थाची वेळ होईल, जेवढ्या वेळेत आपण परमार्थ करणार आहोत, एवढीच वेळ फक्त आपली सुफल होईल जीवनातली. ज्ञानोबा म्हणतात, मी माझ्या जीवनात सर्व जीवन सुफल करीन, माझा सर्व संसार सुफल करीन, थोडाही वेळ अन्य कार्यामध्ये खर्च होऊ देणार नाही, सर्व काळ सर्व समय भगवंताचं नामस्मरण करील, तेव्हा माझा संसार सुखरूप होईल. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरेन तिन्ही लोक. सर्व संसार सुखाचा करीन नामस्मरण करून, भगवत भजन करून, हरिभजन करून. म्हणून धनाची नीच गती आहे, सर्वात खालची गती आहे नाश. साचवणी धन लावी पोरासी भांडण,
शुकवारा म्हणतात, धन जमा करतो, बँकेत जमा करून निघून जातो आणि त्याची पोरं भांडणं करत बसतात, एवढे मला आणि तेवढे तुला, एवढे मला आणि तेवढे तुला. एवढी पोरं भांडणं करतात. 4 भाऊ एकत्रित होते. 4 भावाचा खटला म्हटल्यावर थोडा मोठा राहणार आहे ना, रिसाला थोडा मोठा. शेतीचा खटला होता म्हणून शेती कामासाठी आणलेला ट्रॅक्टर होता. 12 एकर शेती, ट्रॅक्टर, बैल, गाई सगळं काय होतं त्यांच्याकडे. पण अचानक काय झालं, त्यांच्यामध्ये वैतुष्ट निर्माण झालं आणि म्हणून वेगळी वेगळी निघण्याचं सर्वांनी ठरवलं. बैठक बसलेली आहे, गावातल्या कोणाला बोलवायचं नाही, आपलं आपण ठरवायचं. बर म्हणून 4 एकत्रित बसले. वाटण्या सुरू झाल्या. 4 त्रिक 12. त्याच्यानंतर गाईची वाटणी केली, बैलांची वाटणी केली. आता ट्रॅक्टरवर नंबर आला. ट्रॅक्टरची वाटणी. एक म्हणतो ट्रॅक्टर कोणाला तरी देऊन टाकू आणि आपण मग घरांची वाटणी करू, जागांची. दुसरा म्हणतो तसं चालणार नाही, प्रत्येक वस्तू प्रत्येकाला आली पाहिजे. ट्रॅक्टर सुद्धा चाकं काढून घेतली, एक चाक याला, एक चाक त्याला, एक चाक त्याला, बाकीचं जे होतं अशा प्रकारची वाटणी केली. ट्रॅक्टर काही उपयोगाचा राहिला. आता शिल्लक राहिली वाटणी. अजूनही वाटणी शिल्लक आहे, कारण 12 एकर जमीन तर 4 त्रिक 12 करून टाकली यांनी. पण आता अजून शिल्लक आहे बुढा आणि बुढी. म्हातारा म्हातारीची वाटणी करायची. मग आता अर्धी तोडून दोघांकडे देणार आहेत का? नाही. मोठ्या दोघांकडे म्हातारा दिला, लहान्या दोघांकडे म्हातारी दिली. मोठ्या दोघांनी ठरवलं 6 महिने माझ्याकडे 6 महिने तुझ्याकडे. लहानांकडे म्हातारीचं वाटप. म्हातारीने ठरवलं 6 महिने माझ्याकडे 6 महिने तुझ्याकडे. या दोघांनी ठरवलं. काय त्या म्हातारीला सुख असेल, जीवनभर भोगलेलं जे सुख होतं त्या सगळ्या सुखावून पाणी फिरवलं. म्हातारपणात एवढं मोठं दुःख आलं त्यांना. शेवटी वाटलं 4 पोरापेक्षा एकटा असता तर बरं झालं असतं, एकत्रित राहिलो असतो. मोठ्याच्या शेतामध्ये म्हातारा जायचा. म्हाताऱ्याला कोणी रिकामा ठेवत नाही. ठेवतात का? तुमचा अनुभव काय? रिकामा ठेवत नाही ना. मग कथेत कसे पाठवले? शेतातच कामाला पाठवतात. काही असू द्या पण रिकामा ठेवणार नाही, काही ना काहीतरी कामाला लावून देणार. कुठं ना कुठं तरी काम लावणारच त्यांना. एवढं गायला तरी पाणी पाजा, तेवढा चारा फक्त तुम्ही टाका, शेताकडून फक्त राऊंड मारून या. ही कामं म्हाताऱ्याची सुद्धा संपत नाही. पण हा म्हातारा बिचारा असा होता, याला काही जमतच नव्हतं. पाय कामातून गेलेले होते, खूप कष्ट काबाळ केलेले. जुन्या लोकांनी एवढे कष्ट केले महाराज. इथून मलकापूर कधी त्यांना बस नव्हती, पायी जात होते. पायी बैलगाडी पुढे जायची, माणसं पाठीमागून जायचे. मलकापूरला पायी पोचायचे. मलकापूर शिवाय मार्केट नव्हतं. मलकापूर किंवा नांदुरा सुद्धा छोटं होतं. मग पायी जायचे म्हटल्यावर त्यांच्या पायाची काय दशा झाली असेल म्हातारपणात. खूप पाय दुखायचे त्यांचे. म्हाताऱ्याला वाटलं माझ्याकडून काही होत नाही, गुरंचारण होत नाही, तरी म्हाताऱ्याला शेतातच पाठवायचे. आणि इकडे म्हातारीला का सुखात होती का? म्हातारी का बंगईवर राहणार आहे? म्हातारी सुद्धा शेतात. आई तिकडे शेतात जायचं, आपल्या शेतात. कोणाचा बैल यायला नको, कोणाची गाय यायला नको, म्हणून तिकडे म्हातारीलाही शेतात पाठवलं. म्हातारी शेतात, तिकडून म्हातारा शेतात. एका शेताचे तुकडे झालेले होते म्हणून शेत बांधाला बांध. खालून म्हातारी होती. दोघांच्या नजरा कमी झालेल्या होत्या. अंधक दिसत होतं. कसं? धुंदुक. दोघांना पूर्ण दिसत नव्हतं, कोणी ओळखायला येत नव्हतं, पण धुंदुक दिसायचं. असं वाटते तोच आहे. दोघांची नजर कमी झालेली. म्हाताऱ्याला वाटलं बैलांना थोडंसं गवत कापून टाकावं, म्हणून म्हातारा बैल कापण्यासाठी गवत कापायला आला. बिचारा विळा घेतला. पण म्हातारा ज्याच्यात राहत होता त्याच्या शेतात गवत कमी होतं, पण ज्याच्याकडे म्हातारी होती त्याच्या शेतात गवत चांगलं होतं. ह्याला वाटलं शेवटी मुलगा कोणाचा आहे? आपलाच आहे. हाही आपला आहे, तोही आपला आहे, म्हणून याच्या शेतात त्याने प्रवेश केला. म्हाताऱ्यानं गवत कापायला सुरुवात केली. म्हाताऱ्यानं पाहिलं कोणीतरी गवत कापतंय. ए म्हाताऱ्या, कोण गवत कापतो? म्हातारा म्हणतो मीच आहे, दगडच टाकीन. कोणी सांगितलं इकडे यायचं? म्हातारा म्हणतो वेडे, एक भाकर खात होतीस तर त्याच्यातली अर्धी मला देत होती की हे अर्धी तुम्ही खा आणि अर्धी तू खात होती. आज भाकरीचा प्रसंग नाही, गवत कापतो तर तू म्हणतो गवत कापू नको, दगड टाकीन. एवढं प्रेम लावत होती बायको, ते प्रेम कुठं गेलं? म्हातारा चकितच झाला. म्हातारा म्हणतो ओळखलं नाही वाटते? अगं मीच आहे.
म्हातारे म्हणते ओळखलं, पण तुम्ही मोठ्यात आहे, मी लहान्यात आहे. जर तुम्ही ना गवत कापलं तर मोठ्याच्या शेतातले पेरूच घेऊन येईन डालभर. एवढं वितुष्ट निर्माण होते महाराज. त्या धना ते धन समाप्त झालं ना. साचवणी धन लावी पोरासी भांडण, अशा प्रकारे पोरांमध्ये भांडण लागून जाते. म्हणून कंजूसपणाने धनाची ती तिसरी गती आहे, ती नाश आहे. नाश होणारच धनाचा, कधी नाश होईल कधी प्राप्त होईल, पण प्रत्येक परिस्थितीमध्ये माणसानं सावधान राहायचं, चित्ताला समाधान ठेवायचं. पण नाही राहत. धन गेल्यानंतर मन असमाधानी होत असते. राजेपणा गेला होता युधिष्ठिराचा, आणि आता युधिष्ठिर वनवासी झाला होता. म्हणून चिंतन चालू आहे की अशा परिस्थितीत कसं राहावं. बलिराजाचं एवढं मोठं राज्य, बलिराजा एवढा श्रीमंत, काही कमी नव्हतं. भगवान परमात्म्याने भीक मागितली होती बलिराजाच्या दरबारात जाऊन. पण शेवटी इंद्राचं बलिराजाचं युद्ध झालं आणि बलिराजा हरला, पराजित झाला. बलिराजा पराभूत झाल्यावर बलिराजाचं सगळं ऐश्वर्य गेलं महाराज. स्वर्गावर विजय मिळवल्यावर स्वर्गातला जो घोडा होता उच्चैश्रवा नावाचा, त्या उच्चैश्रवा नावाच्या घोड्यावर बसून बलिराजा फिरायचा. कुठेही जायचं झालं तर घोड्यावर बसून फिरायचा. पण राज्य गेलं म्हटल्यावर आता घोडा कुठला राहिला. आता घोडाही नाही. बलिराजाला रस्त्यानं चालायची लाज वाटू लागली. माणसं कोणी चांगला म्हणणार नाही ना बलिराजाला, म्हणून रस्त्यानं चालायची लाज वाटू लागली. बलिराजाने एक नवीन वेश धारण केला, एका कोपऱ्यात जाऊन बसला. इंद्राला मात्र बलिराजा कुठेच दिसत नव्हता. म्हणून इंद्र भगवान ब्रह्मदेवाकडे गेला, विचारलं, पितामह बलिराजा कुठं आहे. कारण त्याला मारायचं होतं. एकदा मारून टाकला का निष्कंटक झालो आपण, कोणी शत्रूच राहणार नाही आपला. अशा प्रकारचा इंद्राचा निर्णय होता. ब्रह्मदेवाने सांगितलं, मला माहिती नाही, तू भगवान विष्णूला जाऊन विचार. भगवान विष्णूकडे गेला. भगवान विष्णूने सांगितलं, इंद्रा तुला बलिराजाचा पत्ता देतो, पण बलिराजाला मारू नकोस. इंद्राने सांगितलं, जशी तुमची आज्ञा. पण बली कुठं आहे सांगा. अरे ज्या ठिकाणी ओसाड अशा प्रकारचं एक घर असेल, त्या ओसाड घरामध्ये कोणीच राहत नाही, परंतु त्या ठिकाणी एक बलिराजा राहतो. तो कोणत्याही रूपात तुला दिसेल. त्या ठिकाणी जोही प्राणी असेल तो दुसरा तिसरा कोणी नसून तो कोण आहे, बलिराजा आहे. इंद्र शोध करू लागला. एक ओसाड घर, फक्त भिंती उभ्या आहेत. वसान वळगाव आहे ना तसं वसान घर होतं, फक्त भिंती उभ्या आहेत. आणि त्या घरामध्ये इंद्रानं प्रवेश केला. एकटाच होता इंद्र. पाहतो तर एक गाढव एका कोपऱ्यात उभा होता. कोण? गाढव. इंद्राने विचारलं, बलिराजा आता कसं वाटते. गाढवाचा वेश धारण करून इकडे एवढ्या गुप्तावस्थेमध्ये. तुमचा पहिला वेश मानव स्वरूप तुम्ही का सोडून दिलं. दानव स्वरूप होतं तुमचं. दिसायला चांगले होते तुम्ही. एवढा मोठा सोन्याचा मुकुट तुमच्या डोक्यावर होता. तुम्ही सर्व सोडून दिलं आणि शेवटी गाढवाचा वेश धारण करून असे लपून लपून का राहता. बलिराजा म्हणतो, इंद्रा जगत उपहास करते म्हणून असा लपून राहिलो. जगत कोणी सुखाने राहू देत नाही, म्हणून जगाच्या उपहासापोटी मी लपून राहिलो. मला 6 महिन्यापर्यंत लोक सारखे टोकत होते. मलकापुरात दिसलो का, महाराज गाडी कुठं गेली, महाराज गाडी कुठं गेली. म्हटलं गाडीला हात जोडले. मी तर वाचलो ना, जाऊ द्या गाडी. लोक सारखे बोलत राहतात. आपल्या मनात नसलं तरी लोक काढल्याशिवाय राहत नाही. कारण एकदा माणूस ज्या स्थितीत गेला, तो त्या स्थितीत राहिला तर लोकांना बरं वाटते. तो खाली आला की एवढंच नाही, आता 2 व्हीलर काढायचा विचार केला तर 2-4 लोकांनी सांगितलं 2 व्हीलर शोभत नाही, 4च काढा. म्हणजे अशी माणसं आहेत. बलिराजा गाढवाचा वेश धारण करून लपून राहिला. मी सुद्धा असा चोरून चोरून गल्ली बोळातून जायचं काही दिवस. गाडी बंद पडली होती त्याच्यानंतर चोरून चोरून गल्ली बोळातून शिरायचं. असंच असते, प्रत्येकाची परिस्थिती आहे. दुःख वाटते धन गेल्यानंतर, पण ते वाटू नये. चित्त समाधान ठेवून घ्यावं. बलिराजाला इंद्राने खूप हिनवलं. बलिराजा म्हणतो, मला तू हिनवतोस. अरे पण प्रत्येकावर सर्वच दशा येत असतात. गरिबी आणि श्रीमंती सारखे येत असतात. एका वेळी गरिबी राहत नाही, दुसऱ्या वेळी कधी गरिबी राहील तर कधी श्रीमंती राहील.